नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्ही आजपर्यंत आपले यूट्यूब चॅनल सपोर्ट करत आलात, त्यामुळे आपलं यूट्यूब चॅनल 4,000 सबस्क्राईबचा टप्पा जो आहे तो पूर्ण झालेला आहे. आणि हे तुमच्यामुळेच घडून आलेलं आहे मित्रांनो, कारण की पोलीस भरती संदर्भात पूर्णपणे आपण तुम्हाला माहिती देत आलेलो आहे. कारण पोलीस भरती संदर्भात संपूर्ण हालचालीवर तुमचं आपलं लक्ष असतं आणि प्रत्येकाला माहिती आहे की पोलीस भरतीचं मार्गदर्शन कुठल्या ठिकाणी योग्य मिळतं आणि त्यामुळेच आपलं यूट्यूब चॅनल आजपर्यंत तुमच्यासमोर दिसत आहे. तर मित्रांनो, इथून पुढे देखील आपलं यूट्यूब चॅनल अशाच प्रकारे काम करत राहणार आहे. कारण की पोलीस भरती संदर्भात, स्पर्धा परीक्षे संदर्भात तुम्हाला ज्या सामान्य विद्यार्थ्यांना पूर्णपणे माहिती जी पाहिजे ती तुम्हाला पूर्णपणे पोहोचवत राहणार आहे. कारण की पोलीस भरतीचा कट ऑफ म्हणा, पोलीस भरतीला लेखी परीक्षेसंदर्भात माहिती, लेखी परीक्षेसंदर्भात कट ऑफ कशा प्रकारे मार्क पडणार, कशा प्रकारे ग्राउंड होणार, किती तारखेला ग्राउंड होणार आहे, कुठल्या जिल्ह्याचं तयारी चालू आहे, तुम्हाला आज पूर्णपणे पुराव्याशी दाखवणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही एक समजून जायचं की बाबा पोलीस भरती संदर्भात जर माहिती बघायची असेल किंवा स्पर्धा परीक्षे संदर्भात जर माहिती बघायची असेल तर तुम्हाला आपले यूट्यूब चॅनल जे आहे प्रथमेश डोके सर हे यूट्यूब चॅनल तुम्हाला सबस्क्राईब करायचे, जेणेकरून तुम्हाला 100% आणि पूर्णपणे माहिती सांगत आहे. कारण की आपण जी माहिती सांगतो याच्यामध्ये आपला कुठलाही फायदा नाही, कारण की किंवा मी तुमच्याकडून कुठलाही 1 रुपया घेत नाही. तुम्हाला फक्त एक सांगतोय, यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करत चला, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करत चला. एवढंच तुमचं एक्सपिरियन्स सांगणं आहे आणि ही तुमच्याकडून अपेक्षा आहे की बाबा फक्त यूट्यूब चॅनल जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्राईब करावं आणि जास्तीत जास्त लोकांनी व्हिडिओ बघावा. कारण की त्यामुळेच आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकू आणि प्रत्येकाला आपली चॅनल माहिती व्हावी आणि पोलीस भरती संदर्भात जी 100% योग्य माहिती आहे ती तुम्हाला योग्य वेळी पोहोचत राहील. तर मित्रांनो, आपल्याला बघायचं आहे की आता धाराशिव जिल्ह्याचं ग्राउंड चालू होणार आहे. हे देखील तुम्हाला आज पुराव्याशी व्हिडिओ दाखवणार आहे. कारण की मी स्वतः व्हिडिओ शूट केलेला आहे आणि ज्या रील आपल्या इंस्टाग्रामवर दिसत आहेत त्या रील देखील तुम्हाला दाखवणार आहे कशा प्रकारे पोलीस भरतीचं लाईव्ह डेमोचं चालू आहे. म्हणजे जे पोलीस कॉन्स्टेबलच्या ड्युटीला आहेत, जे आता सध्या भरती झालेले विद्यार्थी तिथे ट्रेनिंग घेत आहेत आणि त्या ट्रेनिंग करणाऱ्या विद्यार्थ्याचा लाईव्ह डेमो हे देखील व्हिडिओ प्रसिद्ध झालेला आहे, ती क्लिप प्रसिद्ध झालेली आहे, हे देखील तुम्हाला बघायला मिळणार आहे. त्याआधी तुम्ही काय करायचं, एक व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, ते देखील तुम्ही जॉईन करून घ्या, सबस्क्राईब करा आणि जॉईन करून घ्या लिंक. कारण की तुम्हाला पोलीस भरती संदर्भात किती तारखेला ग्राउंड येणार आहे, किती तारखेला परिपत्रक येणार आहे, ॲडमिट कार्ड कधी येणार आहे, त्याचा GR कधी येणार आहे, हे देखील तुम्हाला पूर्णपणे आराखडा दिला जाणार आहे. कशा प्रकारे ग्राउंडची तयारी करायची आहे, कशा मार्काचं ग्राउंड पडणार आहे, किती मार्काचा कट ऑफ लागणार हे देखील सांगणार आहे. आता तुम्हाला दिसत असेल तर सोलापूर जिल्हा हे आज आपला सोलापूर जिल्हा आहे आणि मी ज्या ठिकाणी राहतोय आपलं बार्शी तालुका आणि सोलापूर जिल्हा आहे आणि ह्या सीमेवर आपल्याला माहिती आहे की 2-2 ग्राउंड आहेत. म्हणजे त्याला डेमोचा देखील व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे. कारण की त्याच्यासाठी तुम्हाला फक्त एकच करायचं, यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचं. तर मित्रांनो, आपल्याला 2 जिल्ह्याचे ग्राउंड जवळ आहेत, म्हणजे दोन्ही जिल्ह्याचे ग्राउंडला आपल्याला जाणं शक्य आहे. म्हणजे आता तुम्हाला सांगतो की धाराशिव जिल्हा जो आहे तो धाराशिव जिल्ह्याचा ग्राउंड मी ज्या ठिकाणी राहतोय त्या ठिकाणी फक्त 20 किलोमीटर आहे आणि सोलापूर जिल्ह्याचं जे ग्राउंड आहे मी ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी फक्त 50 किलोमीटर आहे. म्हणजेच दोन्ही ग्राउंड मी लाईव्ह सारखं जाऊन बघत असतो, त्या ठिकाणी तुम्हाला अपडेट देतोय. फक्त आपल्याला एकच आहे की बाबा त्या ग्राउंडवरची व्हिडिओ शूट करता येत नाही, म्हणजे लाईव्ह डेमो चालू असताना किंवा तिथला व्हिडिओ घेता येत नाही, हे देखील आपल्याला एक तिथे परवानगी नाही तसं ते सांगण्यात आलेलं. त्याच्यामुळे तुम्हाला आता इथून पुढे देखील आपण त्याची देखील परवानगी घेतलेली आहे आणि कधी पोलीस भरतीचं धाराशिवचं लाईव्ह ग्राउंड तुम्हाला दाखवणार आहे, कशा प्रकारे विद्यार्थी येणार आहेत, कशा प्रकारे. आणि जे विद्यार्थी धाराशिव ग्राउंडला येणार असतील, म्हणजे आपल्याला माहिती आहे की 11 फेब्रुवारीपासून ग्राउंड चालू होणार आहे. आणि आता धाराशिवमध्ये कसं आहे की बाबा बऱ्याच विद्यार्थ्यांनी काय केलं की जवळच्याच विद्यार्थ्यांनी, म्हणजे ज्या जिल्ह्याचे जवळ विद्यार्थी असतील त्याच जिल्ह्याने फॉर्म भरलेला आहे, पण ज्या विद्यार्थ्याची गैरसोय होणार ते देखील आपण ह्या माध्यमातून सोय लावणार आहे. म्हणजेच विद्यार्थी राहण्याची सोय, खाण्याची सोय, म्हणजे झोपण्याची सोय देखील यावर्षी आपण केलेली आहे. म्हणजे सोलापूर आणि धाराशिव या 2 जिल्ह्यासाठी जर कोण विद्यार्थी येणार असेल तर त्याच्या जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा की त्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे किंवा जे विद्यार्थी राहायला येणार आहे, म्हणजे धाराशिवला ग्राउंड देणार आहेत. आता 11 फेब्रुवारीपासून प्रत्येक जिल्ह्याचे ॲडमिट कार्ड यायला सुरू होणार आहे. 14 फेब्रुवारीपासून पुणे शहरचं ग्राउंड चालू होणार आहे, मुंबईचं देखील चालू होणार आहे, ठाण्याचं देखील चालू होणार आहे. आता धाराशिवचं देखील 11 फेब्रुवारीपासून आखणी चालू आहे. म्हणजेच आता लाईव्ह डेमो चालू आहे, 1600 मीटर झालेला आहे, 100 मीटरचा ट्रॅक तयार केलेला आहे, तिथे देखील चांगल्या प्रकारे पाणी मारत चालू आहे. म्हणजे चांगल्या प्रकारे प्रोसेस चालू आहे. हे देखील लक्षात घ्यावं बनव की कुठलाही विद्यार्थी येणार असेल, म्हणजे लांब कोण विद्यार्थी येणार असेल, म्हणजे धाराशिव जिल्ह्यापासून कमीत कमी 100 किलोमीटर लांब विद्यार्थी येणार असेल त्या विद्यार्थ्यांना आपल्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. आणि त्याला तुम्हाला सांगणार आहे की बनव जो विद्यार्थी आहे त्याची देखील आपण राहण्याची खाण्याची सोय चांगल्या प्रकारे केलेली आहे. म्हणजे आपली एक टीम आहे तिथं आणि त्या टीमच्या माध्यमातून प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्या अकॅडमीमध्ये, म्हणजे तिथं आपल्या मित्राची शिकले अकॅडमी एक सर आहेत, त्या अकॅडमीमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला राहण्याची सोय केलेली आहे. म्हणजे ग्राउंडची शेजारीच, म्हणजे असं कुठल्याही विद्यार्थ्याला बाहेर झोपता येणार नाही किंवा काय खाण्याची देखील सोय त्यांना चांगल्या प्रकारे केली आहे. हे तुम्ही लक्षात घ्या. फक्त यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला जेव्हा माझी गरज भासेल, तुम्हाला वाटेल की आता आपलं एखादी विद्यार्थी एका मित्र आपल्या धाराशिव ग्राउंडला जाणार आहे किंवा सोलापूरला जाणार आहे, मग हे सर आहे तिथे आपल्याला सांगितलं होतं की बाबा की तिथं सोय केलेली आहे. त्यामुळे तुम्हाला सांगत आहे बाबा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला 100% माहिती मिळत राहणार आहे. आणि इथून पुढे देखील व्हिडिओ बघायचे असेल तर आज आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा.